नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला फक्त एक वाटी रव्यापासून मस्त असा गोडाचा पदार्थ करून दाखवणार आहे, मिठाई करून दाखवणार आहे। चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। इथे मी सर्वात आधी एक वाटी बारीक असा रवा घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। आणि त्याच वाटीने आपल्याला 1.5 वाटी गरम दूध घ्यायचं आहे। इथे मी पहिले एक पूर्ण वाटी यामध्ये घालून घेणार आहे आणि अर्धी वाटी बाजूला ठेवणार आहे। यामध्ये मी परत अर्धी वाटी ठेवलेलं दूध पूर्ण घालून घेणार आहे, बघू शकता तुम्ही। इथे आपलं दूध गरम असल्यामुळे लगेच आपला रवा असा घट्ट होतो। इतपत पातळ आपल्याला रवा हवा आहे, बघू शकता तुम्ही। इथे आता आपल्याला यावर झाकण ठेवून 10 मिनिटं असंच ठेवायचं आहे। त्यानंतर इथे मी सुका मेवा घेतलेला आहे, तुम्ही याच ठिकाणी तुमच्या मनाने कोणताही वापरू शकता। त्यानंतर इथे आता आपल्याला साजूक तूप लागणार आहे, त्यासाठी मी इथे 4 चमचे यामधलं तूप घेणार आहे। तूप आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला आपण जे सुकामेवा घेतलेला होता तो यामध्ये आपल्याला छान असा तळून घ्यायचा आहे। इथे मी सुकामेवा छान असा तळून घेणार आहे आणि बाजूला काढून घेणार आहे। त्यानंतर या तुपामध्ये आपल्याला आपण भिजवून घेतलेला रवा घालून घ्यायचा आहे। यामध्ये मी आता भिजवून घेतलेला रवा घालून घेणार आहे। रवा घातल्यावर आपल्याला गॅस लो टू मीडियम ठेवायचा आहे आणि मस्त असं आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आता आपल्याला लो टू मीडियम गॅसवर 3 ते 4 मिनिटं असंच कंटिन्यू हलवत राहायचं आहे। हे आपल्याला अजिबात सोडायचं नाही आहे, कंटिन्यू हलवत आपल्याला 3 ते 4 मिनिटं असंच ठेवायचं आहे। नाहीतर आपल्या कढईला हा रवा लगेच लागू शकतो। बघू शकता तुम्ही। इथे आता आपलं 3 ते 4 मिनिटांनंतर आपल्या रव्याचा छान असा रंग बदललेला आहे आणि रवा तूप सुद्धा सोडायला लागलेला आहे। इतपत आपल्याला असा रंग हवा आहे। हे सर्व मी आता बाजूला काढून ठेवणार आहे आणि त्याच कढईमध्ये चमचाभर तूप घालून 1 वाटी साखर घालून घेणार आहे। साखर आपल्याला छान अशी मेल्ट करून घ्यायची आहे। यामध्ये मी फक्त 2 चमचे पाणी घालून घेणार आहे आणि साखर अशाच प्रकारे आपल्याला मेल्ट करून घ्यायची आहे। बघू शकता तुम्ही। इथे 3 ते 4 मिनिटांनंतर आपल्या साखरेचा रंग सुद्धा असा गोल्डन झालेला आहे। इतपत आपल्याला ही साखर शिजवून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये लगेच आपल्याला रवा घालून घ्यायचा आहे आणि गॅस इथे आपल्याला आता बंद करून टाकायचा आहे। छान अशी ही मिठाई आपली दाणेदार अशी बनवून तयार होते। इथे आता आपली बर्फी करण्यासाठी हे मिश्रण तयार आहे। त्यानंतर मी इथे डिशला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे सर्व मिश्रण बर्फी करण्यासाठी सेट करून घ्यायचं आहे, एकसारखं करून घ्यायचं आहे छान असं। आता आपल्याला यावर जे आपण सुकामेवा तळून घेतलेला होता तो यावर घालून घ्यायचा आहे। ही मिठाई आता आपल्याला रात्रभर असे सेट करायला ठेवायची आहे। तुम्हाला जर घाई गडबड असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता। इथे मी बाहेरच ठेवणार आहे, बघू शकता तुम्ही। मस्त अशी आपली मिठाई बनवून सेट झालेली आहे, छान अशी रंगाला सुद्धा दिसते। तुम्हाला यामधलं मी एक पीस काढून दाखवते, बघू शकता। दाणेदार मस्त अशी ही मिठाई बनवून तयार होते। तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली तर रेसिपी। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।